युद्ध म्हटलं की एकमेकांवर हल्ले आलेच, क्षेपणास्त्र डागणं आलंच। इस्रायल अमेरिकेची विमानं इराणवर रोज आग ओकतायत, तर इराणचे रिव्हॉल्युशनरी गार्ड्स इस्रायल आणि इतर आखाती देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करतायत। पण इस्रायलकडे जाणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये इराणचं लष्कर थोडं अपग्रेडेशन करतंय। ते नेमकं काय करतायत बघूया या रिपोर्टमध्ये। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लोक कसले पोस्टर चिकटवतात, हा संदेश कुणासाठी लिहिला जातोय? तर त्याचं उत्तर आहे हे। होय, तुम्हाला जे वाटतंय तेच घडतंय। इराण रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्पनं इस्रायलवर क्षेपणास्त्र डागण्यापूर्वी त्यावर चक्क पोस्टर चिकटवली। यात एक पोस्टर होतं स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांचा नो टू वॉर हा संदेश। अर्थात हे युद्ध बेकायदेशीरच नाहीये, तर अमानवीही आहे असा संदेश फारसी, इंग्रजी आणि हिब्रू भाषांमध्ये लिहिलाय। शिवाय इराणच्या बाजूने भूमिका घेतल्याबद्दल नाटो सदस्य असलेल्या स्पेनचे इराणने आभारही मानले। दुसऱ्या एका पोस्टरमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग खुला करण्याची भीक ट्रम्प मागत असल्याचं दाखवलं गेलंय। आणि ही पोस्टर चिकटवून झाल्यानंतर इराणनं इस्रायलच्या दिशेनं क्षेपणास्त्रांचा मारा केला। इस्रायलची हवाई सुरक्षा भेदून या क्षेपणास्त्रांनी तेल अवीवसह अनेक शहरांना लक्ष्य केलं। खुद्द ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावर इस्रायलवर झालेल्या या हल्ल्याचे व्हिडिओ शेअर केले। अराद शहरावर इराणनं केलेल्या हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्यात। यात कुणाचा मृत्यू झाला नसला तरी अनेक जण जखमी झाल्याची माहिती इस्रायल सरकारने दिली आहे। पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अरादला जाऊन युद्धग्रस्त नागरिकांशी संवाद साधला। इराणनं जाणून बुजून नागरी वस्त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप नेतान्याहू यांनी यावेळी केला। In the last 48 hours, Iran targeted a civilian area. They're doing that as a mass murder weapon. Luckily, no one was killed, but that's due to luck, not their intention. Their intention is to murder civilians. अर्थातच नागरी वस्त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप इराणनं फेटाळला असून हे इस्रायलचं फॉल्स फ्लॅग ऑपरेशन असल्याचा दावा केलाय। युद्धात शत्रू राष्ट्रावर दबाव टाकण्यासाठी हे डावपेच नवे नाहीयेत। मात्र मिसाईल डागण्यापूर्वी त्यावर पोस्टर चिकटवण्याची इराणी लष्कराची कल्पना मात्र भन्नाट आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।